हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असा हा राखीचा व्हिडिओ दाखवणार आहे। राखी कशी बनवायची ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे कसं बनवायची ती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। खूप सोपी पद्धत आहे। रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे आपल्याला हे साहित्य लागणार आहे। इथे हा डोलीचा धागा म्हणतात। 1.20 mm ची सुई लागणार आहे आणि कात्री लागणार आहे। इथे मी हे 3 रंग वापरणार आहे, मोरपंखी, हिरवा आणि पांढरा रंग। काही मणी सुद्धा लागणार आहेत आपल्याला आणि सुई लागणार आहे। चला तर आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला इथे मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। आणि या रिंग मध्ये आपल्याला एक, 2, 3 चेन तयार केल्या म्हणजे हा एक खांब। इथे आपल्याला उंच खांब करायचे आहेत, तर सुरुवातीचा हा आपला एक खांब। उंच खांब म्हणजे ट्रिपल क्रोशे। 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला। या रिंग मध्ये सुई टाकून एक धागा ओढून घेतला। सुईवर 4 लूप झालेले आहेत। 2-2 लूप आपण असे 3 वेळा काढणार आहोत, म्हणजे इथे आपला हा उंच खांब तयार होतो। 3 चेनचा हा एक खांब आणि हा दुसरा खांब तयार आहे। त्यानंतर पुन्हा सुईवर वेढा घालून घ्यायचा आहे 2 वेळा आणि 2-2 वेळेला आपल्याला हे 2 लूप 3 वेळा सुईतून बाहेर काढायचे आहेत, म्हणजे आपल्या इथे उंच खांब तयार होतो। इथे मी हे 3 केलेले आहेत खांब। आपल्याला एकूण 12 खांब करायचे आहेत, तर मी हे बाकी खांब तयार करून घेते। इथे मी हे 12 खांब उंच खांब ट्रिपल क्रोशे असे हे करून घेतलेले आहेत। हा लूप असा ओढून घेतला आणि सुरुवातीला आपण ज्या 3 चेन केलेल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर इथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। एक चेन तयार करायची आणि धागा इथे आपण कट करून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी हा मोरपंखी रंग घेणार आहे। स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि कोणत्याही एका खांबाच्या मध्ये जो गॅप आहे तिथे हा धागा जोडून घ्यायचा आहे। एक, 2 म्हणजे हा आपला एक खांब आणि इथे आपल्याला आणखी खांब करून घ्यायचे आहेत। 1, 2 सुरुवातीला ह्या ज्या 2 चेन केल्या आपण तो एक खांब आणि त्यानंतर 3 खांब करून घेतलेले आहेत। इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच तयार करायचा आहे। इथे एकूण 5 खांब तयार झालेले आहेत। एक चेन तयार करायची, हा लूप थोडासा ओढून घ्यायचा आणि सुरुवातीला ज्या 2 चेन केल्या होत्या त्याच्या दुसरी जी चेन आहे तिथे सुई टाकून हा लूप मागच्या बाजूने ओढून घ्यायचा आहे। पुन्हा 2 चेन करायच्या आणि इथे आपल्याला पुढच्या दोन्ही खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने।
त्यानंतर पुन्हा 2 चेन तयार करायच्या आणि पुढच्या खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे आपल्याला पुन्हा 5 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 खांबानंतर एक चेन तयार करायची, हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिला जो खांब आहे तिथून आपल्याला असा हा लूप मागच्या बाजूने ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चेन तयार करायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. पुन्हा 2 चेन तयार करायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये इथे 5 खांब तयार करून घ्यायचे. अशाच पद्धतीने मी हे बाकी पॉपकॉर्न स्टिच तयार करून घेते. इथे मी हे 6 पॉपकॉर्न तयार करून घेतले. शेवटी 2 चेन तयार केल्या आणि इथे स्लिप स्टिचने जोडून घेतलेला आहे. हा झाला आपला दुसरा राऊंड तयार. एक चेन तयार करायची आणि धागा कट करून घ्यायचा आहे. तिसऱ्या राऊंडसाठी आपण आता पुन्हा पांढरा रंग वापरणार आहोत. त्यासाठी इथे मी पुन्हा स्लिप स्टिच तयार करून घेणार आहे. आणि स्लिप स्टिच केल्यानंतर हे जे आपण स्लिप स्टिच केलं होतं दोन्ही खांबांच्या मध्ये कोणत्याही एका ठिकाणी हा धागा जोडून घ्यायचा आहे. इथे आपल्याला चेन तयार करायच्या. 1 2 3 चेन आणि इथे आपण पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये एक चेनचा गॅप दिला होता, तर तिथे आपल्याला एक खांब तयार करायचा आहे. हे बनवताना लक्षात येईल. ते दोन्ही लूप असेच ठेवायचे. त्यानंतर पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि या बाजूला जो इथे स्लिप स्टिच केलं होतं आपण तिथे पुन्हा आपल्याला एक उंच खांब करायचं आहे. हे तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर चेन तयार करायच्या आहेत आपल्याला. 1 2 3 4 चेन आणि पुन्हा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि जिथे आपण हा उंच खांब केला स्लिप स्टिचच्या ठिकाणी तिथेच आपल्याला एक उंच खांब करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे 2 लूप ठेवायचे. त्यानंतर ह्या पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये जो गॅप आहे मागच्या बाजूने एक चेनचा गॅप दिला होता आपण तिथे खांब करायचा. हे 3 लूप झाले. पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि हे जे पुढच्या ठिकाणी स्लिप स्टिच केलं होतं आपण तिथे उंच खांब तयार करून घ्यायचा. इथे आपल्याकडे एकूण 4 लूप आहेत. 4ही लूप एकत्र सुईतून बाहेर काढून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर 1 2 3 4 चेन तयार केल्या. पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालून घेतला आणि जिथे आपण हा उंच खांब केलेला आहे ट्रिपल क्रोशे तिथेच आपण हा आणखी ट्रिपल क्रोशे करून घेणार आहोत. हे 2 लूप असेच ठेवायचे. त्यानंतर या पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये जो गॅप आहे आपण जोडलं होतं मागच्या बाजूने स्लिप स्टिचने तिथे एक चेनचा गॅप दिला होता आपण, तर तिथे एक खांब करायचा आहे. पुन्हा उंच खांब करून घ्यायचा आपल्याला. तर त्यासाठी सुईवर 2 वेळा वेढा घालायचा आणि जिथे स्लिप स्टिच केलं तिथे हे 2 लूप आपण असे काढून घेणार आहोत आणि शेवटी 4ही लूप एकत्र 4 चेन आणि पुन्हा अशा पद्धतीने
हा मी इथे पूर्ण राऊंड तयार करून घेते। शेवटी इथे एक उंच खांब करून घ्यायचा आणि 4 चेन करायच्या, 4 चेन, आणि सुरुवातीला आपण ज्या 3 चेन केल्या होत्या तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत। हा झाला आपला तिसरा राऊंड तयार। एक चेन तयार करायची आणि धागा कट करून घ्यायचा आहे। इथे आपले हे 3 राऊंड पूर्ण झाले। त्यानंतर हिरवा रंग वापरणार आहोत आपण। ह्या ज्या आपण 4 चेन केलेल्या आहेत, कुठल्याही एका चेन मध्ये स्लिप नॉट तयार करून धागा जोडून घ्यायचा आहे। एक चेन आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे। मुका खांब केल्यानंतर आपल्याला इथे खांब करायचे आहेत, अर्धे खांब। तिन्ही लूप एकत्र, 1 2 3 4 5 6 7। सुरुवातीला आपण इथे एक मुका खांब केला, त्यानंतर 7 आपण अर्धे खांब केले आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि हे जिथे आपण स्लिप स्टिच केलं होतं तिथे आपल्याला एक उंच खांब करून घ्यायचा आहे। तर उंच खांब कसा करायचा, या बाजूने हे अशा पद्धतीने दिसेल। त्यानंतर सुईवर पुन्हा 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि इथे या बाजूने आपल्याला एक उंच खांब करायचा आहे। 2 वेळा 2 धाग्यातनं आपण 3 वेळा सुई अशी बाहेर काढून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने दिसेल। त्यानंतर पुन्हा या 4 चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब आणि 7 आपल्याला इथे अर्धे खांब करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 आणि तिथेच एक मुका खांब। त्यानंतर पुन्हा आपल्याला सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आहे आणि इथे याच जिथे आपण मुके खांब केलेले आहे, साखळी अर्धे खांब, तिथेच त्याच पाकळीमध्ये आपल्याला धागा अडकला, सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि इथे आपल्याला एक उंच खांब करून घ्यायचा आहे। तशाच पद्धतीने
पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि पुढच्या पाकळीमध्ये एक उंच खांब करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने दिसेल आणि त्यानंतर आपण इथे पुन्हा एक मुका खांब, 7 अर्धे खांब, एक मुका खांब, इथे एक उंच खांब, या बाजूला एक उंच खांब आणि पुन्हा मुका खांब, 7 अर्धे खांब, मुका खांब, अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते। इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि शेवटी आपल्याला इथे उंच खांब करायचा आहे। आणि इथे सुरुवातीला एक मुका खांब केला होता आपण, तिथे एक स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे। म्हणजे आपले इथे हा राऊंड पूर्ण झालेला आहे। एक चेन तयार करायची आणि धागा कट करून घ्यायचा। ही झाली आपली सुंदर अशी राखी तयार। इथे आपण थोडंसं डेकोरेशन करून घेऊया। हे मी एक्स्ट्राचे धागे इथे गाठ बांधून कट करून घेते आणि थोडंसं डेकोरेशन करून शेवटी तुम्हाला दाखवते कशी दिसते। इथपर्यंत आपण बनवून घेतलं। त्याच्यानंतर इथे मी ही अशी आउटलाइन करणार आहे। बॉर्डर तुम्हाला करायची असेल तर करू शकतात किंवा हे असं ठेवलं तरीही छान दिसेल। जर बनवायची असेल तर एकदा मी सांगते कशी बनवायची ते। इथे आपण उंच खांब केल्यानंतर दुसराही उंच खांब केला, तिथे थोडासा गॅप आहे, तिथे सुई अशी टाकून घ्यायची आणि याला स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे। स्लिप नॉट झाल्यानंतर एक चेन तयार करायची आणि इथे जो आपण पहिला मुका खांब केला होता तो स्किप करायचा, सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण 7 खांब केलेले आहेत, अर्धे खांब, त्या 7ही खांबांवर एक एक स्लिप स्टिच करायचा आहे। इथे आपल्याला व्ही चा आकार दिसतो, तर फक्त एका बाजूचा आपण लूप घेणार आहोत आणि त्यावर आपण असं स्लिप स्टिच करून घेणार आहोत। 2 3 4 5 6 7 मुके खांबांवर आपण अर्ध्या खांबांवर 7 स्लिप स्टिच करून घेतलं। त्यानंतर जो मुका खांब केला होता तो स्किप करायचा आणि इथे जो आपण दोन्ही बाजूला आपण उंच खांब केले होते तिथे आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा इथे मुका खांब सोडून पुढच्या खांबावर पुढच्या चेनवर एकच बाजूचा लूप घ्यायचा आणि त्याला आपण स्लिप स्टिच करत जाणार आहोत। तर मी इथे पूर्ण करून घेते। 7 स्लिप स्टिच करायचे आणि इथे एक मध्यभागी एक स्लिप स्टिच, अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। हे मी पूर्ण स्लिप स्टिच तयार करून घेतलं आणि शेवटी आपण जिथे सुरुवात केली होती तिथेच एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि त्यानंतर पहिलं जिथे आपण एक स्लिप स्टिच केलं तिथे आणखी एक स्लिप स्टिच करून हे जोडून घ्यायचं आहे आणि एक चेन तयार करून धागा कट करून घ्यायचा। आणि मागच्या बाजूने हा लूप अशा पद्धतीने घेऊन या दोन्हींची गाठ बांधून एक्स्ट्रा लवकर आपण हा धागा कट करून घेणार आहोत। इथे मी हे पूर्ण केल्यानंतर
एक्स्ट्राचा धागा मागच्या बाजूने कट करून घेतला आणि अंदाजेच इथे हे धागा कट करून घेतला आणि त्यात मणी ओवून घेतलेला आहे। मणी ओवल्यानंतर फक्त इथे गाठ बांधून घ्यायची आहे। तुमच्याकडे जो मणी आहे तो तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीनुसार, म्हणजे हा मणी आपला निघणार नाही। अशी गाठ बांधून घेतली दोन्ही बाजूने। अशा पद्धतीने आणि मध्यभागी तुम्हाला आवडेल त्या रंगाचं तुम्ही मणी लावू शकतात। इथे चिटकवण्यासाठी माझ्याकडे रंगाचे वेगवेगळ्या रंगाचे मणी आहेत, तर मी इथे मध्यभागी असं चिटकवून घेणार आहे। इथे मी या दोन वेगवेगळ्या रंगामध्ये बनवलेल्या आहेत। तुम्हाला कोणता रंग आवडेल त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकतात किंवा तुमच्याकडे जो रंग अवेलेबल असेल त्यात तुम्ही वेगवेगळ्या या राख्या बनवू शकतात। तुम्हाला कोणती आवडली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।